बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक द काकडे लिखित एक कथा घमंडी. घमंडीनं ड्रायव्हर सुदामाला गावात पाठवलं. तो बिहुड्यात गेला आणि चांगला भला मोठा तुर्रेबाज कोंबडा आणला. त्याच्या खिशात रामपुरी चाकू होता. त्यानं कोंबड्याचं पाय घमंडला धरायला सांगितलं नाही, काही नाही. त्यानं कोंबड्याची मुंडी मोठ्या सफाईनं उडवली, पण त्या झटक्यात पायाखाली दाबून धरला कोंबडा शिरकान झाल्या अवस्थेतही पंख फडफडावत वर उडाला. पार ओढ्यात जाऊन त्याचं विमान कोसळलं, पण तिथं पाय जमिनीला लागताच तो धावत सुटला. ते सारं अजब होतं. चाकणचा भुईकोट किल्ला लढवताना मुरारबाजीचं मस्तक मोगल सरदारानं उडवल्यावर तो तसाच धडावर मस्तक नसताना दोन्ही हातातले दांडपट्टे चालवत लढत राहिला होता. त्याच्या मागे धावणाऱ्या सुदाम आणि तसलाच कोंबड्याचा तो पराक्रम. तो धावत होता. त्याच्या मागे धावणाऱ्या सुदाम आणि घमंडीसारख्या दोन्ही सरदारांच्या हाती तो लागत नव्हता. अंगातलं समद रक्त गेल्यावर कोंबडा धारातीर्थी पडला, तेव्हा घमंडीनं त्याला उचलून घराकडे आणला. त्याच्या संगती सुदामा सिगारेट ओढत घरापुढं आला, तेव्हा सुमीला तो सिगारेटचा धूर मस्त वाटला. सिगारेट तोंडात धरूनच त्यानं कोंबड्याची पिसं उपसली. सुमीनं मग घरातनं कुऱ्हाड आणली. लाकडाच्या ठोकळ्यावर सुदामानं कोंबडा तोडला. बोटा एवढं तुकडं त्यानं पितळीत टाकलं. मुंबईवाल्या सुदामानं आपल्या पॅन्टच्या खिशातनं मग फुगलेलं पाकिट काढलं. त्यातनं त्यानं 100ची एक पत्ती काढली. ती त्यानं सुमी पुढं धरली. बोलला, हे सौका तुकडाले, और 2 बॉटल व्हिस्की लाव क्या. घमंडीनं सुदामाच्या हातातली 100ची नोट घेतली. बोलला, हिला विस्की काय माहीत. तो क्या मालूम है, रम, ब्रँडी, वोडका. तिला फक्त दारू माहीत आहे. घमंडी बोलला, तर मग तिला दारू आणून दे. सुदामा, आपण जाऊ की नारायणगावला प्यायला. आपल्या गावात घमंडीला प्यायचं नव्हतं. लांबच्या गावी ठीक असा तो सावध होता. घमंडीचा त्याच्या पोरीवर ताप होता. त्याचा त्यांना काच होता. पोरीने फक्त आपल्या घरात राहायचं, दुसऱ्याच्या अंगणात पाय ठेवलेला चालत नव्हता. त्यांचा पाय कोणाच्याही बांधावर पडला त्याला आवडत नव्हता. आपल्या शेतात काम करावं, पोरींना दुसऱ्याच्या शेतात मजूरला पाठवत नव्हता. एवढंच काय, पण पोरींना शिवाजी नाना नावाच्या चुलत्याकडे जाता येत नव्हतं. पोरींचा एक चुलता तलाठी होता. त्याच्याशी सुद्धा बोलायला त्या पोरींना बंदी होती. दोन्ही भाऊ एकाच घरात राहायला पाहिजे होते, पण नाही. तलाठी भाऊ वेगळा राहत होता. त्याला पगार मिळत होता. त्या पगारात तो घमंडीला हिस्सा देत नव्हता. मग घमंडीनं त्याला सांगितलं, तू माझ्यात राहायचं नाही. मी कुठं राहू. तू पगार देत नाही, जिकडं पगार मिळते तिकडे राहा. घराच्या बाजूला पडीक जमीन होती. तिथं त्यानं घर बांधलं. घमंडी त्याला आडवा गेला नाही, पण त्याला त्यानं सांगितलं, तू घर बांधलंस, तू वेगळा झालास. आता हे दोघांच्या बापाचं घर असलं तरी मी तुला ओळखीत नाही. तुला या घरात हिस्सा मिळणार नाही. घरात हिस्सा नको, पण शेतात हिस्सा तो बी मिळणार नाही. मी तलाठी आहे. महसूल खात्याचे कागदपत्र मी तयार करतो. तू तुझं स्वतःच्या हिश्श्याचं कागदपत्र मी तुला बनवू देणार नाही. मी महसूल खात्याचा बाप आहे, समजलं. बघतो तुम्हाला जमीन कशी देत नाहीस ते. तू फक्त तलाठी आहेस, मी कोर्टबाजी आहे, लक्षात घे. मी माझ्या हिश्श्याची जमीन घेतल्या बिगार राहणार नाही. मी तुला कपाळाला लावायला जमिनीची माती बी देणार नाही, हे लक्षात घे. घमंडीनं तलाठी भावाला घर दिलं नाही, शेताचा हिस्सा दिला नाही. तलाठी भावाचं घर किंवा जमिनी हिश्शा वाचून काही अडत नव्हतं. त्याला महिन्याला पगार मिळत होता. तसं तलाठी म्हणजे गावचा महसूल अधिकारी.
साऱ्या गावाच्या जमिनीचं रेकॉर्ड त्याच्याकडे. खरेदी विक्री, वाटप, फेरफारा, सारा कारभार त्याच्याशिवाय होऊ शकत नव्हता. बँकेत पीक कर्ज प्रकरण, लिफ्ट इरिगेशन, पाईपलाईन, सर्व प्रकरणांसाठी त्याच्याकडून कागदपत्र आवश्यक. त्यासाठी तो त्यात पैसे खाणार. घमंडीचा भाऊ असल्या प्रकरणात पैसे खात होता. त्याचा पगार तसा शिलकीला पडत होता. त्यात लोकांची कामं झाली की पार्ट्या व्हायच्या, त्यात तो वाहत होता. मोठा भाऊ असल्या घमांडीकडे तो बघतच नव्हता. घमांडीनं जरी आपल्याला आता काय दिलं नाही तरी आपल्या घराचा हिस्सा आणि जमीन जाती कुठं, आपण ते घेऊच, असा तो मधून घमंडला आवाज देत होता. घमंडीला त्याचा आवाज म्हणजे ती साधी कोल्हेकोई वाटत होती. बाबा, नानाच्या घरातून जेवणासाठी ताटा आणू, पाट आणू, जाऊ का? 3 नंबरची पोर मनी बोलली. घमंडीच्या तलाठी भावाचं नाव होतं शिवाजी. तो स्वतःला शिवाजी महाराज समजायचा. त्याच रुबाबात त्यानं आपलं घर सजवलं होतं. घरात त्याच्या जमला फरशी होती, छपराला मंगलोरी कौलं होती, त्याला बाहेरनं रंग दिला होता. दारावर त्यानं पाटी लावली होती. शिवाजीराव शहाजीराव वारुळे, तलाठी भाऊसाहेब. त्यानं एक खोली खास बैठकीसाठी केली होती. तलाठी कचेरीसारखीच तेथे गादी अंतरली. गादीवर बसल्या माणसाला मागे टेकायला तक्के होते. नक्षीदार कवर असल्या जाड उशा होत्या. तलाट्याचं कार्यालय शोभावं अशीच ती खोली. खोलीत शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा फुले असले फ्रेम केलेले मोठे फोटो भिंतीवर लावले होते. ते त्यानं ज्यांची कामे केली होती त्यांच्याकडून भेट म्हणून मागून घेतले होते. फोटोच्या काचेच्या आतनं त्यानं कोणत्याही सप्रेम भेटीवाल्याचं लेबल लावलं नव्हतं. त्याचं स्वयंपाकघर चांगलं होतं. तेथे भांड्याची मांडणी होती, सारी स्टीलची भांडी, कप बशांचं स्टँड. त्यानं आपल्या घरात लाईट घेतली होती. घमंडीच्या घरात मात्र अंधार होता. त्याच्या घरात राखेलची चिमणी जळणं कठीण होतं. राखेल संपलेलं असलं तर घमंडी आणि त्याच्या 3 मुली दिवस मावळाच्या आत जेवायच्या. भांडी कुंडी आपटून मग गावठी कौलाच्या घरापुढच्या अंगणात गोदड्या टाकून गप्पा मारीत बसायच्या. घमंडीचं अंथरूण ओट्यावर असे. त्याचा वकिली सल्ला घेणारे लोक त्याच्याच गोदडीच्या बाजूला टेकत. तो त्यांना सल्ला दे. त्यांच्याकडून आपला खर्च किती असेल ते तो सांगे. घमंडीकडे वडलोपार्जित जमीन होती. त्याच्या पाठच्या तलाटे असल्या भावाला त्यानं घरात हाकललेलं होतं. तसेच जमिनीच्या हिश्श्यातून बी बाजूला फेकलं होतं. तो सरकारी नोकरीवाला असल्यानं तूर्त तरी त्याला तसं काही वाटणार नव्हतं. त्याला वडलोपार्जित इस्टेट मोठ्या भावाच्या नावावर असली तरी तो ती विकू शकत नव्हता. त्याला ती जमीन विकायची असली तर त्याच्या धाकट्या भावाची परवानगी आवश्यक होती. त्याची सही घेतल्याशिवाय तो कोणताही व्यवहार करू शकत नव्हता. तलाठी असला शिवाजी नाना तसा समंजस होता. अनेक गावात बदली झाल्याने त्याच्या ओळखी खूप होत्या. त्याचं संबंध चांगलं होतं. त्याच्या घरी ग्रामसेवक येत, पोलीस पाटील येत, घरी राजकीय कार्यकर्ते बी येत. तो सर्वांचं स्वागत आपल्या घरी करी. तो महसूल खात्यातली सारी कामं करी. टक्केवारीच्या हिशोबानं पैसा वसूल करी. घमंडीच्या पोरीचं आणि शिवाजी नानाचं जमे. तो त्यांना घरी आपल्या पुतण्या नव्हे तर लेकी मानी. घमंडी घरी नसताना तो त्यांना आपल्या घरात बोलावे, त्यांना जेवायला दे. त्यांना पैसा अडका कपडे देणं मात्र धोक्याचं असं. कारण तलाट्याकडं मुली जेवल्यात हे घमंडीला समजणं कठीण, पण त्यांना कपडे दिलेत, पैसे दिलेत हे त्याला कळणारं होतं. तो मुलींच्या कपड्यांची, घरातल्या गाडग्या मडक्याची नेहमी झडती घे. आपल्या पोरीने कोणाकडे भीक मागून कोणाकडून काही आणून लपवलं तर नाही ना, याचा त्याला नेहमी संशय येई. घमंडीच्या पोरी चांगल्या जाणत्या होत्या. धाकटी तेवढी लहान वयाची होती तरी त्याच्याकडे नव्हती. मोठ्या मुली कोणाशी बोलतात, कुणाशी हसतात, कोणाला चोरून भेटतात का यावर त्याचं लक्ष असे. बापाला पोरी घाबरत, कारण काही त्याच्याकडनं वावगं घडलंच तर तो केसाला हात घालून पायाखाली तुडवणारा होता. त्याच्या शेतातल्या पिकात कोणाचं जनावर आलं तरी तो त्याला दावं लावून गावच्या कोंडवाड्यात बंद करी.
त्याच्या लिंबाच्या झाडाची डहाळी जरी कोणी तोडली तरी तो पोलीस केस करी. त्याच्या शेतातून गेलं तरी पीक तुडवलं गेलंय ते भरून द्या म्हणून तो मागणी करी. त्याच्या बांधावरून सुद्धा कोणी गेलं तरी तो हरकत करी. त्याच्या नावावर वडिलोपार्जित 6 एकर जमीन होती. ती काही एक जागी नव्हती. 6 ठिकाणी एकेका एकराचा तुकडा पडला होता. त्या प्रत्येक एकराच्या चतुसीमेला वेगवेगळ्या खातेदारांचे शेतीचे तुकडे होते. त्यातलं कुणीही आपला तुकडा नांगराला आला की घमंडी बांधावर उभा राही. बांधाला थोडा जरी नांगराचा फाळ लागला तरी तो अतिक्रमण झालं म्हणून सरळ मामलेदाराकडे अर्ज करी. बांधावर असलेल्या सामायिक झाडांना तो कोणालाच हात लावू देत नसे. ती झाडं माझ्याच हद्दीतली आहेत असा तो दावा करी. दुसऱ्या बाजूवाल्या शेतकऱ्याला तो झाडाच्या पानालाही हात लावू द्यायचा नाही. त्यामुळं ते शेतकरी पण त्याला झाडाला हात लावू देत नसत. या प्रकारानं ती सारी झाडं बांधावर पडली होतीच. कोणी कोणाला झाडाला हात लावून देत नसल्यानं साऱ्या बांधावर बाबळी लिंबाची झाडं लागली होती. त्या झाडांचा विस्तार झाल्यानं शेतातल्या पिकांच्या वाढीवर परिणाम होई. झाडांचा वसवा पिकांची वाढ खुंटून टाकतो. त्यात साऱ्या रानातली पाखरं त्या झाडावर बसत. त्यांची घरटी तेथे वाढली होती. पेरणी झाली की या पाखरांच्या वस्तीमुळं सारं धान्य पक्ष्यांनी चाटलेलं असे. जोंधळा बाजरीची कणसं मोकळी होत. त्यांच्या दाण्याचे मोती नसतं गुराढोरांसाठी वैरण मिळे. काही शेतकऱ्यांनी घमंडीच्या आडमोठ्या प्रकारामुळे झाडावरचा हक्क सोडून दिला होता. बांधावरचा हक्क सोडून दिलेला होता. तोच मग त्या झाडाच्या लाकडाचा उपयोग स्वतःसाठी करी. बांधाचे गवत कापी. घमंडीची एक आडमोठी बात तर गावभर खूप गाजलेली होती. त्याच्या घराजवळ जुनी पडकी विहीर होती. जुन्या काळात ती विहीर चांगली असताना बापाला आपल्या विहिरीचं पाणी मोठ्यानं न्यायचा प्रसंग आला होता. पण पाणी न्यायला दुसऱ्याच्या वावरातून पाठ काढणं भाग होतं. बाळेशा बाबा आणि विष्णू बाबा ह्या दोघांच्या बांधावरून पाठ काढला तर त्याच्या शेतात पाणी जात होतं. घमंडीचा बाप दोघांना भेटला. तो सरळ नव्हता, नेहमीच वाकड्यात. तो कोणाला कधी मदत करीत नव्हता, तर त्याला कोण मदत करणार. पण घमंडीच्या बापाला त्या दोघांनी माणुसकी म्हणून बांधावरून पाण्याचा पाठ काढायला परवानगी दिली. बांध मध्यभागी फोडूनच पाठ तयार केला. त्याच्या विहिरीचं पाणी त्यातून जायला लागलं. आपल्या शेतात घमंडीचा बाप मजूर कधी कामाला घेत नव्हता. तेथे तो आपल्या दोन्ही मुलांना बायकोला कामाला लावी. स्वतः मात्र झाडाखाली बसे. तिथे कागद चिवडीत बसे. कोर्ट खटल्याची तो तयारी करी. घमंडीच्या बापाला बी कायदे कानून कळे. घमंडीच्या बापाला बी काही तसा बैल बारदाना नव्हता, पण तो कोणालाही शेतकऱ्याचं कोर्टाचं काम करी. त्यांचीच बैल मग तो नांगराला जोडायला लावी. शेत नांगरून घे. आपल्या कोर्टबाजीनं ज्यांचं मोठं काम केलं असेल त्या शेतकऱ्याचं बैल मोठनाडा विहिरीवर तयार करायला सांगे आणि विहिरीचं पाणी आपल्या पिकाला पाजे. ती पाण्याची विहीर जुनी होती. तिचंच जुनाट बांधकाम कोसळल्यानं दगडमाती आत गेलेली. ती विहीर पुन्हा चालू करायची म्हणजे तो 15,000चा खर्च. एवढा खर्च करणं त्याला शक्य नव्हतं. त्याचा तलाठी पोरगा शिवाजी नाना तो करणं शक्यच नव्हतं. तो नव्यानंच तलाठी झाला होता. पुढं बाप मेला, आई मेली, घमंडी खातेदार झाला. शिवाजी नाना नोकरीनं सुधारला. तो बोलायला लागला, दादा मी विहिरीचं बांधकाम जे पडलंय ते नीट करतो. तू मला दादा म्हणायचं नाही, विहिरीचं नाव घ्यायचं नाही. तुझा माझा काही संबंध नाही. असं कसं? तू माझ्या घरात राहतोस का? तू माझ्या शेतात धान्य घालतोस का? पण तू मला घरातनं बाहेर काढलं. याचा अर्थ तू माझा कोणीच नाहीस. मला तू धान्य पण देत नाहीस. तुला का धान्य देऊ? तू माझा कोणी असतास तर मी तुला धान्य दिलं असतं. मी कोर्टात जाईन. जा कोर्टात. मला कोर्ट नवीन आहे काय? जा. अशा शिवाजीनाला सुमाच्या लग्नाचं कळलं तेव्हा तो घमंडीला म्हणाला, दादा तू मला बैठकीला का घेतला नाही सुमाच्या? सुमाच्या लग्नाची बैठक ती केव्हा झाली? म्हणजे सुमाच्या लग्नाचा साखरपुडा झाला
हे मला माहीत नाही का काय? तिचा साखरपुडा झाला तेव्हा तू का हजर झाला नाहीस? हजर कसा होणार साखरपुड्याला? त्या दिवशी प्रांत साहेब माझ्या कचेरीत येणार होते, तिथं मी पाहिजे होतो. त्यांना दप्तर चेक करायचं होतं. मग आता तू का माझं दप्तर चेक करतो? संपला तो साखरपुड्याचा विषय. त्या साखरपुड्यानंतर घमंडी फरारात झाला. दागिने घेऊन पळाला. सुमानं आपल्या त्या तलाठी शिवाजी नानाला खरं काय ते सांगितलं तेव्हा त्यानं आपल्या कपाळालाच हात लावला. आता माझा बाप दुसरं लगीन जमवायला येणार, तेव्हा तरी तुम्ही हजर व्हावं, त्याला रोखा नाना. सुमानं आपल्या त्या समजदार चुलत्याला सांगून ठेवलं. घमंडी आणि ड्रायव्हर सुदामा मुंबईहून आले तो दिवस रविवारचा होता. तलाठी भाऊसाहेब शिवाजीनाना घरीच होता. त्यानं आपल्या दप्तराचं काम घरीच आणलं होतं. ते तो चाळत बसला तर सुमी, तारा, मणी त्यांच्याकडे आल्या. सुमीच धीरानं बोलली, माझं लग्न जमलंय, तुम्ही पण लग्नात भाग घ्या. मी बोलतो त्या मुंबईवाल्या पोराशी. तलाठी भाऊसाहेब बसला. शिवाजीनाना बोलला. दुपारच्याला ड्रायव्हर सुदामा आणि घमंडी नारायणगावच्या बसमधनं डांगडिंग करून आले. घमंडी तसा कधी दारूला शिवणारा नव्हता, पण मुंबईवाल्या ड्रायव्हरच्या पैशानं त्याच्यावर जादू केली होती. त्यानं पण दारूचा घोट मारला होता, त्यामुळे तो चालताना चाच पडत होता, बोलताना अडकळत होता. शिवाजीनाना घमंडीच्या घरापुढं आला. त्यानं तो मुंबईवाला ड्रायव्हर सुदामा पाहिला. त्यानं ओळखला. हा तर पिंपळगाव जोग्याच्या हॉटेलवाल्याचा पोरगा. बापाचं घर शेत पिंपळगाव जोगा धरणाखाली गेलं तेव्हा बापाला पैसा मिळाला. त्या पैशातली काही रक्कम घेऊन हा मुंबईला गुल झाला होता. पिंपळगाव जोग्याच्या धरणावर हा पाटबंधारे खात्याचा डंपर ट्रक काही दिवस चालवत होता. पण या धरणावर दिवसभरात चालणारं ते डंपरच्या ड्रायव्हरचं काम नको होतं. त्याला चालू काम होतं, मौज मजा हवी होती, म्हणूनच घरातले पैसे घेऊन मुंबईला पळाला. तिथं त्यानं भाड्याचा टॅक्सीचा बॅच पैसे भरून मिळवला. पैसे चोरून कामं करून घेण्यात तो चॅप्टर होता. त्यामुळं टॅक्सी ड्रायव्हर बनायला त्याला वेळ लागला नाही. टॅक्सी ड्रायव्हर बनल्यानं त्याला मुंबईचा गल्लीबोळ माहीत झाला. मुंबईची लालबत्ती, पील हाऊस, फोरास रोड, केनेडी ब्रिज, खेतवाडी, काँग्रेस हाऊस गल्ली, साऱ्या मायानगरीत तो जाऊ लागला होता. तेथील रंगीत दुनियेनं तो रंगीला झाला होता. देशी बार, बियर बार, हायपाय हॉटेल सगळीकडे तो फिरला. त्याचं लाईफच सारं बदलून गेलं होतं. त्याच्या जवळचा पैसा कधीच संपला होता. टॅक्सीवर तो ड्रायव्हर म्हणून काम करायचा, तो पैसा त्याला पुरणारा नव्हता. मग तो काही नाईट साजरी करणाऱ्या बारबारांना पोचवायचं काम करणाऱ्या जीपवर ड्रायव्हर म्हणून काम करायला लागला. सुमो, आरमाडा, कमांडरसारख्या बंद काचेच्या गाड्यांमध्ये AC असायचा. त्या बंद काचेच्या जीपमध्ये तो त्या साऱ्या तरुण पुरींचे मुकडे व्हील फिरवत असताना आपल्या समोरच्याच काचेतनं न्याहाळायचा. त्यात तो रंगून जायचा. मुंबईहून नव्या मुंबईला त्या पुरी बारला पुरवायच्या. पहाटला त्या पुरी पुन्हा जीपनं मुंबईला आणायच्या. एवढंच काम. त्याला पगार चांगला मिळायचा. त्यातल्या एखाद्या पुरीचा किस मिळायचा. त्यातली एखादी रंग उधवायला पण तयार व्हायची. सुदामाला काय, तो त्यात बुडून जायचा. त्यामुळे त्याला नको त्या व्यसनांची चटक लागली होती. सुदामा जसा बापाचा पैसा घेऊन मुंबईला आला तसाच घमांडी सुमाला साखरपुड्यात घातलेले दागिने घेऊन मुंबईला पळून आला होता. मारवाड्याच्या दुकानात दागिने विकायला घमांडी आला तर सुदामा आपल्या गळ्यातली चैन आणि अंगठी मारवाड्याकडे गहाण ठेवून 2 टक्क्यानं पैसे घ्यायला आला होता. मारवाड्याकडनं तो पैसे घेऊन तो तिथं मोजत असताना घमांडीनं आपल्या पिशवीतले दागिने मारवाड्यापुढे ठेवले. म्हणाला, मला हे दागिने विकायचेत. चोरीचे नाहीत ना? माझ्या सुनबाईचे आहेत. मारवाड्यानं ते सारे दागिने पाहिले तर सारे नवे कोरे चक्क दागिने. सोने चांदी चकाकणारी, डोळ्यांना दिपवणारे दागिने काल परवाच केलेले दिसतात. अनुभवी मारवाड्याचे डोळे फिरले. त्याला घमांडीचा संशय आला. तो फोन फिरवायला लागला. हॅलो, पोलीस स्टेशन. मारवाड्यानं फोनवर आवाज दिला.
पण घमंडी पक्का बनेल तो दिवाणी फौजदारी कोर्टबाजी खेळणारा. मारवाडी शेठ, पोलीस ठाण्याला फोन लागला असेल तर माझ्याकडे द्या. घमंडीनं शेठला म्हटलं. ते ऐकलं आणि मारवाडी त्यांच्याकडे बघायलाच लागला. त्याला कशाला पोलीस स्टेशनचा फोन पाहिजे? हा CID वाला तर नाही? आपल्यासारखे मनी लॉन्डर चोरीचे दागिने घेतात आणि त्या सोन्याचे दागिने मिसळून त्यांचा सारा पुरावा नष्ट करतो. ही माहिती तर घ्यायला हा इथं आलेला नाही. साध्या भोळ्या गावठी माणसाचं सोंग घेऊन तर आला नाही. काय समजावं? ए मारवाडी शेठ, तू मला माझ्या अंगठी चेनवर 5,000 रुपये देणार होतास. तू तर फक्त मला 3,000 रुपये दिलास. नोटा मोजून उठला सुदामा बोलला. 2,000 घे, आता जा. मारवाडानं त्याच्या हातात 500च्या 4 नोटा देत म्हटलं. म्हणजे तुला काय वाटलं मी या 3,000च्या नोटा न मोजता जाईल आणि तू माझ्या खात्यावर 5,000 दिले म्हणून शिक्का मारशील? असंच ना? सुदामा आपल्या हाताची मूठ त्याच्या टेबलावर आपटत बोलला. अरे तसा नाही. चोरी पकडल्यानं मारवाडी सारवासारव करायला लागला. गावाल्या, तुझ्याकडे किती दागिने आहेत? तुला ते विकायचे असतील तर तुला मी चांगला मारवाडी देतो. चल माझ्या संगती, सुदामा बोलला. मारवाड्याच्या दुकानात असली भाषा सुदामानं केल्यानं तो मारवाडी सावध झाला. हा आपल्या कमाईला कात्री लावणार, याचं दागिनं स्वस्तात मिळणार ते जाणार. सुदामा, तुला मी 5,000 रुपये दिले ना. उपकार केलेले नाहीस. अंगठी व चैन घेतली आहेस, 2% व्याज लावलेस. मग जा की बँकेत, नाहीतर पतपेढीत. काय येतो माझ्या सावकारकीच्या पिढीवर? मारवाड्या, तुला बी गरज आहे माझी. 1 महिन्याचं व्याज तू दिलेल्या पैशातून ॲडव्हान्स कापून घेतलंस. जरा हळू बोल, हळू बोल. चोरीचा मामला आला नाही तर म्हणून बोलतो, हळू बोल. पण मी या माणसाला दुसऱ्या मारवाड्याकडे नेतो, चांगला भाव द्यायला लावतो. मी बी या माणसाच्या सोन्या चांदीचा भाव देतोच की. तो लगेच तयार झाला. सुदामाची व घमंडीची अशी मुंबईत ओळख झाली. मारवाड्यानं दिलेलं पैसे घमंडनं आपल्या कंबरला पटकन कुठं ठेवलं ते कळलं बी नाही. सुदामाची गाडी बाहेर उभी होती. तो आपल्या गाडीत बसायला लागला. त्याच्या मागनं घमंडी, तो पण गाडीत बसला. त्याच्याजवळ सोन्या चांदीच्या दागिन्यांचे पैसे होते. ते पैसे घेऊन मुंबईत पायानं कसं फिरायचं? बोलला, मला मुंबई सेंट्रल ST डेपोकडे पोचव बाबा. गावाला जाणार का? माझं या मुंबईत कोण आहे? तो खरं तेच बोलला. मी आहे की. तू कोण माझा? तुला जर माझ्या जोगी लग्नाची पोर असेल तर मी तुझा जावई आहे की. सुदाम ड्रायव्हरला त्या बोलण्यात काही वाटलं नाही. तू माझा जावई का? मी तुला शोभणार नाही? तू तर गळ्यातील चैन अंगठी गहाण ठेवतो मारवाड्याकडं. याचा अर्थ तू नेहमीच तंगीत असतोस असं मी समजतो. कळलं? तसं काही नाही. ती चैन अंगठी एकाची मारली मी. ती आता अंगावर कशी ठेवायची? त्यापेक्षा मारवाड्याकडे चोरीचं दागिनं ठेवलं बरं नाही का? म्हणजे याचा अर्थ तुझे बऱ्याच मारवाड्याकडे चैन आणि अंगठी ठेवली दिसतात. होय, याच मारवाड्याकडं मी होणाऱ्या बायकोसाठी केलेले दागिने पण सेफमध्ये ठेवलेत. हा मारवाडी माझे सारे पैशाचे धंदे सांभाळतो. मी आता साखरपुड्यासाठी दागिने करणार आहे बायकोसाठी. म्हणजे तुझं लग्न जमलंय? 2-3 पोरी बघितल्यात, त्यातली एक पसंत पडली आहे. सुदामा बोलून गेला. म्हणजे तू लग्नाच्या तयारी आहेस? तुझ्याकडे आहे का पोर? करून टाकतो माझी बायको. सुदामा पटकन बोलला. घमंडला सुदामा आवडला. मनानं तो मोकळा ढाकळा होता, पण लग्नाचं एकदम कसं बोलायचं? घमंडी बाबा, मी तुला जेवण देतो, हॉटेलात चल. तुझ्याकडे लग्नाच्या 2-3 पोऱ्या असल्या तरी मी त्या तिघींची लग्न करायला तयार आहे. एकदम 3 मुलींची लग्न? बरं,
तू सांगशील तेवढ्या पोरीशी लग्न करतो. थोरली पोरगी आहे सुमी, तिच्याशी कर. ती चांगली जाणती आहे. नऊवारी नेसते का सहावारी, का पंजाबी ड्रेस घालती? नऊवारी साडी नेसती. अरे मग ती गावठी दिसत असेल या तळुगड्यात. तू बघ तिला, मग समजेल ती कशी आहे ती. सुदामा त्याच्या बोलण्यानं सुखावला. म्हाताऱ्याजवळ दागिन्याचे पैसे आहेत, हे उडवायचे कसे ते बघायला पाहिजेत. आपण दागिने उडवायचं काम करतो आणि मारवाड्याच्या पिढीवर विकतो, नाही तर गहाण ठेवतो. सुदाम्यानं 2 दिवस घमंडीला चांगलाच मुंबईत फिरवला. तेव्हा तो किती हुशार आहे हे त्याला कळलं. आपण कोर्टबाजीत हुशार असलो तरी मुंबई शहरात कोणाचा बी बाप हा होईल एवढा चतुर आहे. सुदामा, मला गावाला घाई नाही. महिनाभर तरी गावात नको, कळलं? म्हणजे तू महिनाभर माझ्याकडे राहणार? तुझी काय हरकत आहे का? तुझ्या पोरी आणू की मुंबईत? आपण समजेजण एकत्र राहू. तुझ्या पोरी माझ्या बायका होतील. घमंडीला त्याच्या पोरीवरून कोणी बोललेलं आवडायचं नाही. पण सुदामा हे असं नको ते बोलत होता. त्याला ते न आवडणारं होतं. त्याच्या पोरी काय तो कोल्हाट्याच्या का डोंबाऱ्याच्या समजून होता. सुदामा, मी तमासगीर नाही, तेव्हा माझ्या पोरी बी काय तमाशवाल्या नाहीत. माझ्या पोरीबद्दल बोलताना जिभेला लगाम घाल. म्हणजे तू माझ्या पोरीबद्दल लई बकबक करायची नाहीस. तू चांगला शहाणा आहेस असं मी समजत नाही, पण या मुंबई नगरीत माझ्याशी कोणीतरी बोलणारं पाहिजे म्हणून मी तुझं ऐकून घेतोय. हा गावाकडचा माणूस कडक आहे हे त्यानं ओळखलं. त्याच्या लग्नाच्या पोरींबद्दल फक्त आपण बोलायला हवं असं त्यानं मग ठरवलं. सुदामानेच घमांडीच्या अंगावरचा जुना वेश बदलून टाकला. त्याच्या डोक्यात त्यानं पुट्ट्याची काळी टोपी घातली, पायात बूट दिलं, शर्टावर कोट दिला, करवत काठी पातळ धोतर दिलं. मुंबईत मग सुदामनं घमंडीला सगळीकडे फिरवलं. सुदामा घमंडीला आवडला. हा जावई आपल्याला हवाय असं त्यानं मग पक्क केलं. सुदामानं स्वतःला चेंबूरला झोपडं घेतलं होतं. त्या झोपड्यात टीव्ही, फ्रीज, टेप रेकॉर्डर सहारं होतं. झोपायला पलंग होता. पलंगावर गाद्या, उश्या होत्या. झोपड्यातल्या पंख्याखाली घमंडी मस्त हवा खात बसायचा. घमंडी बाबा, ही झोपडपट्टी तुटली मग इथे बिल्डिंग उभी राहणार आहे. मला चांगला मग ब्लॉक मिळणार. मग या ब्लॉकमध्ये संडास बाथरूम समज. तुझी पोर सुमी मग राजाच्या लेकीगत राहणार. सुदामा रुबाबात बोलला. घमंडीला रोज मटण दारू मिळत होती. सकाळी नाश्ता मिळत होता. त्याला वाटलं या झोपड्यातच राहावं, येथेच कायमचा मुक्काम ठोकावा. महिन्याभरात त्याची तब्येत खाण्यापिण्यानं सुधारली. मुंबईच्या हवा पाण्यानं आणि आरामी राहण्यानं त्याच्या चांबडीच्या कलरमध्ये फरक पडला. 2-3 दिवसांनी तो फुटपाथला बसणाऱ्या न्हाव्याकडून दाढी करीत होता. हातापायाची नखं कापून घेत होता. नवीन कपड्यानं तर त्याची रयाच बदलली होती. झोपडपट्टीत तर तो एकदम गावचा कोणी बडा पाटील वाटत होता. सिनेमाच्या शूटिंगसाठी जणू तो पाटलाच्या भूमिकेसाठी तयार आहे असं नाक्यावरची पोरं त्याला पाहून कुजबुजायची. तो तिथून जायला लागला तर त्याला कोणीतरी म्हणायचं, कसं काय पाटील? बरं आहे. घमंडी रुबाबात बोलायचा. घमंडी बाबा, आता गावाला जायला पाहिजे. पिंपळगाव जोग्याला जायचं का? माझ्या गावाचं नाव घेत नाही मी, वारुळवाडीचं बोलतोय. मला तुमची पोर सुमी बघायची आहे. मला तुझं गाव बघायचं आहे. माझं गाव पिंपळगाव जोगा गेले धरणात. पिंपळगाव जोगा तर जाग्यावरच आहे. गावाकडची माहिती असणारा घमंडी बोलला. आमचं घर आणि शेती पाण्याखाली गेली आहे. म्हणजे बापाला पैसा मिळाला धरणग्रस्त म्हणून? होय, मला नोकरी बी मिळाली ती डंपरवर धरणग्रस्त म्हणून. डंपरवर ड्रायव्हर होतो की. तू बापाचा पैसा घेऊन मुंबईला पळालास हे तू मला सांगितलंस दारूच्या नशेत. घमंडनं त्याला सरळ बोलून दाखवलं. म्हणून मी बापाशी संबंध तोडलाय. बापाशी तू संबंध तोडला नाही, बापानं तुझा संबंध तोडला आहे.
चोरी करणारा पोरगा बापाला कसा आवडेल? खरं ना? पण मी तुम्हाला जावई म्हणून आवडलो का नाही? आवडलास की. मी तुला जावई म्हणून निवडलाय. म्हणजे माझं लगीन झाल्यातच जमा आहे म्हणायचंय. लगीन मला नाही सुमीला करायचंय. ती जर म्हणाली मला सुदामा पसंत हाय तर विषय संपला. पण जर म्हणाली सुमीला मी पसंत नसलो तर हाय की 2 नंबरची. पण तारा जरा फॅशनबाज आहे. मग तिसरी मनी हाय. मनी नंतर पम्मी बी आहे की. वाह, पम्मी आहे. मग मी शेवटच्याच पोरीशी लग्न करतो. पम्मी कोवळ्या वयाचीच पोर बायको म्हणून पाहिजे. कारण सांगू का? काय बी बोलायची गरज नाही. माझी पम्मी आहे फक्त 4 वर्षांची. ती तिच्या मावळणीकडं असती. मनीनंतर पम्मी किती वर्षांनी झाली? मनीनंतर 2 पोरी मेल्या. घमंडी थंड आवाजात बोलला. ह्या माणसाला 6 पोरी, त्यातल्या 2 पोरी मेल्या. त्या पोरी मेल्या नसत्या तर हा किती मोठा बाप दिसला असता. तुमच्या 2 पोरी मरायला नको होत्या. मी तर म्हणतो समध्या मेल्या असत्या तर किती बरं झालं असतं. सुटलो असतो समध्या कचाड्यातून. आपल्या सामने असला हा बाबा काही सरळ नाही. याला दुसऱ्याच्या जिंदगीची पर्वा नाही. स्वतः फक्त खावं प्यावं आणि ल्यावं एवढंच गणित त्याला माहिती आहे. हा खरं तर जंगलातच जन्माला येणारा शिकारी जनावर म्हणून यायला हवा होता. त्या जंगलात फक्त स्वतः कसं जगावं एवढं जंगली जनावरला माहीत. जंगलात दुबळ्या जीवाला जगण्याचा अधिकार नाही. तुझ्या बापाच्या नावावर आता जमीन किती शिल्लक आहे काय माहिती आहे? हाय थोडी. त्यानं पाण्याखाली गेल्या जमिनी घराचं सरकारनं जे पैसे दिले त्यात हॉटेल सुरू केलंय. पांगरीला जमीन बी घेतली या. त्यातलं काही पैसे तू पळून मुंबईला आलास. त्यात हे झोपडं घेतलं. हे खरं. पण माझी पोर तुझ्याशी लगीन करून पोट कशी भरणार? तुझी पोर आता तुझ्याजवळ कशी जगते ते बघायला पाहिजे. गावी शेतकऱ्याच्या पोरी कशा मरतात ते सुद्धा मला माहीत होतं. माझी पोर उपाशी मरत नाही माझ्याजवळ. कोणाच्याच बापाकडं पोर उपाशी मरत नाही. पण ती 2 वेळचा तुकडा वेळेवर खाते का नाही, तिच्या अंगावर नीट चोळी लुगडं हाय की नाही ते बघायला नको का? सांग. काही बाप काय लायकीचे आहे ते मला माहिती आहेत. सुदामाच्या बोलण्यानं तू चरकला. हा तर आपली परिस्थिती जाणून आहे का काय? त्याशिवाय हा तसा बोलून आपल्यावर हल्ला करतोय. सुदामा, मी गावाला जातो. 1 महिना झाला मता इथं तुझ्याकडे राहून. तेच म्हणतो तू किती दिवस हरामाचं खाणार आणि पिणार माझ्याकडे. लाज शरम असली तर गावाकडे जा. तुझ्या त्या 3 कार्ट्या उपाशी मेल्यात की जित्ते आहेत ते बघ जा. ये. मला इथलं आपलं चांगलं देशी लुगडं खण मिळत असलं तर कपड्याचं दुकान दाखव. देशी लुगडी आणि देशी खण? अरे जमाना कोणता चाललाय? तुझ्या पोरीना फॅशनचा ड्रेस घे. पंजाबी ड्रेस घे. पंजाबी ड्रेस पंजाबी बायकांना कसा दिसतो बघतोस ना. माझ्या पोरी मराठा जातीच्या आहेत. म्हणजे त्यांना तू झाशीच्या राणीसारखं 9वारी लुगडंच नेसायचं देणार. त्यांना देशी खणाची चोळी घालणार. होय, शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाच्या तालुक्याचा आहे मी. सुदामा तसा अक्कडबाज ड्रायव्हर होता. त्यानं घमंडीला घाटकोपरला आणलं. तिथं जुन्नर आंबेगाव तालुक्यातील लोकांची वस्ती होती. तिथं खास घमंडला पाहिजे तशी देशी कपड्यांची दुकानं होती. घमंडी बाबा, आता तू ते दागिने विकल्याचं पैसे काढायचं. मी आता छदाम बी भरणार नाही. पण लगीन जमल्यावर सुमीसाठी तर पैसे खर्च करशील ना. सुमीशी लगीन झाल्यावर तारा आणि मनीला बी लुगडी नेसवीन. मग तर झालं. तू तारा आणि मनीला लुगडी नेसवणार? तू काय बोलतो त्याची अक्कल आहे काय? घमंडनं त्याला चांगलंच टोकलं.
माझ्या म्हणण्याचा उद्देश असा की बस बस, सुमीचं तुझं लगीन झालं की माझ्या घरी यायचं नाही. म्हणजे सासूरवाडी बंद माझी? बंद. सुमीला नांदवायला इकडं आणल्यावर तिचं माहेर मेलं म्हणायचं. पण सुमीला भेटाय तिच्या बहिणी मुंबईला आल्या तर मी त्यांना इथं ठेवून बी घेऊ नको? पुन्हा बोललास? लागला तू तारलानं म्हणला तुझ्याजवळ ठेवायला? पुरुष बाईला ठेवून याचा अर्थ कळतो का? सुदाम ड्रायव्हर चालू होता. त्यानं तसं रंगढंग खूप केलं होतं. पिंपळगाव जोग्याला धरणाचं काम चालू असताना डंपरच्या केबिनमध्ये पूर्ण घ्यायचा आणि मग धमाल करायचा. पुरी ओरडाय लागल्या की डंपरचं स्पीड वाढवून लांब न्यायचा. तिकडं कोण येतं त्या पूर्णा वाचवाय? मुंबईला आला तर तिथे बी त्यांचं हेच रंगढंगडं. सुदामानंच घमंडीला पुरींसाठी लुगडं ब्लाऊजसाठी मग चांगलंच कापलं. चांगली लुगडीने ब्लाऊजचं पीस काढलं. तुमच्या त्या पम्मीला पंजाबी ड्रेस काढू की चांगला? नको, ती तिच्या मावळणीकडं आहे. तिचीच ती लेक झाली आता. मी पुरी कटवायच्या मागं आहे. माझं लगीन सुमीशी झालं की मग तिला मी नेईन. तू त्या फक्त मनीला ठेवायची. ती जर जड होत असेल तर सुमी संगती पाठवायची तिला. मी सांभाळीन तिला. आपल्या सुमी संगती हा आपल्या धाकट्या मुलाला पळवायची भाषा करतोय. सुदाम, तू फक्त सुमीपुरतं बोल. बरं, गावाला निघायची तयारी कर घमंडी बाबा. घमंडीनं नारायणगावच्या एस टी स्टँडवर उतरताच रंग बदलला. रंग बदलणारा सरडा झाला. तू बोलला, मी घरी एकटा जातो, मागणं तू ये. सांगतो सुमीला तुला बघाय नवरा येणार आहे. मुंबईवाला आहे. पण एक लक्षात घे. काय? तू सांगायचं मी ऐकायचं हेच ना? होय. माझ्या घरात तू समजा पैसा खर्च करायचा. सुमीला वाटलं पाहिजे चांगला पैसेवाला आहे. घमंडी बाबा, तू बराच वस्तात आहे की. काय केलं मी? जाऊ दे, बोलत नाही आता मी. लगीन मला करायचं आहे. तुझा एक बोजा कमी करायला पाहिजे असं मला वाटतंय. ते ऐकलं आणि घमंडी स्वतःशीच हसला. साला आपण लकीच. आपल्याला जो भेटतो तो असाच भेटतो. आपण कवडी चुंबक. खिशातला पैसा काढत नाही आपण कोर्टबाजीवाले. वकील कधी आपल्या खिशात हात घालत नाही. दुसऱ्याच्या खिशात हात घालणं एवढं आपल्याला माहीत. म्हणून ड्रायव्हर सुदामानं भिलवाड्यातनं भला दांडगा तुर्रेबाज कोंबडा आणला. चांगला कापला. कुऱ्हाडनं तुकडं करून दिला. मग घमांडीला वाटलं आता मस्त प्यायला पाहिजे. या सुदामाला नारायणगावला फिसकी प्यायला काढलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी ड्रायव्हर सुदामानं भाड्याची जीप आणली. त्यानं जीपमध्ये सुमीला बसवलं. घमांडीला बसवलं. सुमी मागणं तारानं मनी बी बसायला लागली तर घमंडी ओरडला, तुमचं काही काम नाही. संध्याकाळी आम्ही येतो परत. काय? सुमीचं लगीन आहे ना? तारा बोलली. घमंडीनं पूर्ण तशी शिस्त लावली नव्हती. तारा सुमीला अक्का किंवा ताई काही बोलत नव्हती. सरळ सुमीच बोलत होती. तारा निदान सुमीच्या पाठची होती. पण मनी बी तिला सुमीच नावानं हाका घालत होती. लगीन सुमीचं आहे. तुमचं काही काम नाही. तुमचं बी असंच लगीन करणार आहे. त्यावेळी मी तुम्हाला बी असंच एकटीला घेऊन जाईन. माझं लगीन करायची गरज नाही. मी पळूनच जाईन. तारा भडकून बोलून गेली. बाबा, माझ्या दोन्ही बहिणींना घे की. लगीन बघू दे की त्यांना माझं. लग्न काय पाहायचं? मग लगीन तरी कशाला करतोस माझं? तू जड झालीस मला. लोक शेण घालतात माझ्या तोंडात, समजलं? घमंडनं तोंड सोडलं. मी जड झाले तर देईल की विहिरीत जीव. जीपच्या बाहेर उडी घेत सुमी बोलली. जीपच्या बाहेर पळाली सुमी. पाहता सुदामानं घमंडीकडे पाहिलं तसा घमंडी ओरडला, तुला ही बायको पाहिजे ना? तर मग घाल तिच्या कमरेत लात. ओढून आण तिला जीपमध्ये. मी का तिला लात घालू? माझी लक्ष्मी होणार आहे ती. बायकोला का लग्नातच असं लातेनं मारतं ते?
तर मग तिच्या पाया पड जा, घाल तिची समजूत. हां, हे मात्र ठीक आहे, सुदामा बोलला. सुदामा जीभ बाहेर आला आणि सुमी मागं पळत सुटला. पण सुमी आता बापाचं किंवा सुदामाचं ऐकणारी नव्हती. तिला असलं वनवाशासारखं लगीन नको होतं. तिला वाजत गाजत होणारं लगीन पाहिजे होतं. तसं लगीन केलं तरच ती लग्नाला उभी राहणार होती. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.